हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.10 टिप टॅप टिप टॅप. चला तर पाहून घेऊया. टिप टॅप म्हणजेच काय? जेव्हा पाऊस पडतो तो पाऊस जेव्हा पडत असतो तेव्हा पाण्याच्या थेंबाचा आवाज कसा येत असतो? टिप टॅप येत असतो. त्यामुळे या पोएमचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? टिप टॅप टिप टॅप. चला तर पाहून घेऊया. विच सीझन डू यू लाईक द मोस्ट? तर तुमचा आवडता ऋतू कोणता असं इथं विचारण्यात आलेलं आहे. सीझन, सीझन म्हणजेच ऋतू, लाईक म्हणजेच आवडता, मोस्ट म्हणजेच खूप. तुमचा सर्वात जास्त आवडता ऋतू कोणता आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर पिक्चर सुद्धा देण्यात आलेले आहेत. पहा, चित्र देण्यात आलेले आहेत. रेनी, विंटर, समर. रेनी म्हणजेच पावसाळा, विंटर म्हणजेच हिवाळा, समर म्हणजेच उन्हाळा. तर इथे आपल्याला तिन्ही पिक्चर दाखवण्यात आलेले आहेत. तिन्ही चित्र इथे दाखवण्यात आलेले आहेत. कोणताही तुम्ही ऋतू येथे सांगू शकता. तुमचा आवडता सीझन रेनी असू शकेल, विंटर असू शकेल किंवा समर येथे असू शकेल. लिसन, सिंग अँड रिसाइट. तर ऐका म्हणलेलं आहे, गाणं म्हणा म्हणलेलं आहे आणि पुन्हा रिसाइट करा म्हणलेलं आहे. चला तर पाहून घेऊया गाणं कसं म्हणायचं आहे, हे राईम कसं म्हणून घ्यायचं आहे. टिप टॅप rain falls from the sky, the sun goes down waving goodbye. Tip tap rain falls from the sky, splish 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 water flows by. Tip tap rain falls from the sky, hurry and purry jump up with joy. तर अशा प्रकारे हा पोयम आपण इथे रिसाइट करून घेऊ शकतो. चला तर याचं इथं आपण मीनिंग पाहून घेऊया. टिप टॅप रेन फॉल्स फ्रॉम द स्काय म्हटलेलं आहे. आता पहा, टिप टॅप म्हणजेच काय? जेव्हा पाऊस पडताना जो होणारा आवाज आहे, जो आवाज होतो पाऊस पडताना, तेथे इथं कवीनं आपल्याला त्या शब्दात लिहून दाखवलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? टिप टॅप रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. तर कुठून पडतोय पाऊस? पावसाचे थेंब कुठून पडतायत? आकाशातून पडतायत. आकाशातून हळूहळू पावसाचे थेंब खाली जमिनीवर येऊन पडतात. त्यालाच येथे टिप टॅप असा आवाज देण्यात आलेला आहे. द सन गोज डाऊन वेविंग गुड बाय. द सन म्हणजेच काय? सूर्य. द सन गोज डाऊन म्हणजे त्याचा अर्थ इथं काय झालेला आहे? तर सुंदर असे संध्याकाळची वेळ तिथे झालेली आहे. संध्याकाळचे सुंदर वर्णन येथे करण्यात आलेलं आहे. सूर्य मावळतोय म्हणजेच तो हळूहळू कुठे जातोय? खाली जातोय. गोज डाऊन म्हणजेच काय? गोज म्हणजे जाणे, डाऊन म्हणजेच काय? खाली जातोय. आणि जणू तो जात असताना आपल्याला हात हलवून काय करतो आहे? बाय बाय म्हणतोय, टाटा म्हणतोय. वेविंग म्हणजेच काय? हात हलवणे. वेविंग म्हणजेच काय? हात हलवणे. गुड बाय म्हणतोय तो आपल्याला. टाटा बाय बाय म्हणत असे तो जातोय, आपल्याला वाटतंय. पावसाळ्याच्या वातावरणात मावळता सूर्य अतिशय सुंदर येथे आपल्याला दिसून येतोय. तर अशा प्रकारे फर्स्ट स्टांजाचं येथे मीनिंग होईल. टिप टॅप रेन फॉल्स फ्रॉम द स्काय म्हणजेच जेव्हा पहिल्या ओळीत आपण जे म्हणलो इथं सुद्धा त्याचं अर्थ तेच होणार आहे. म्हणजेच पावसाचा सुंदर असा आवाज येतोय, पावसाचे थेंब आकाशातून खाली पडतायत आणि काय करत आहेत? स्प्लिश 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 वॉटर फ्लोज बाय. तर जो पाऊस पडतोय आकाशातून खाली, तो पाऊस आकाशातून खाली पडत असताना जमिनीवर वाहतोय. काय करतो आहे? जमिनीवर वाहतोय. आणि तो वाहणारा जो पाणी आहे जमिनीवर, तो कोणता आवाज करतोय इथं? स्प्लिश 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 असा आवाज करत तो काय करतो आहे? वाहत आहे. कुठं वाहत आहे? जमिनीवर. वॉटर फ्लोज म्हणजेच काय? वाहने. वॉटर फ्लोज म्हणजेच काय? वाहने. कुठं वाहतोय? जमिनीवर वाहतोय. कुठून पडलेला आहे? आकाशातून पडलेला आहे. तर जमिनीवर वाहत असताना तो पाणी कसा आवाज करतोय? स्प्लिश स्प्लिश असा आवाज करत तो काय करतो आहे? वाहत जातोय. तर हा जो आवाज आहे तो मुलांना खूप अत्यंत प्रिय असतो. टिप टॅप रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. पुन्हा आकाशातून
जमिनीवर पावसाचे थेंब पडत आहेत आणि ते थेंब पडत असताना टिप टॅप असा आवाज करत आहेत. तर जे हरी अँड परी जम्प विथ जॉय, तर इथे हरी अँड परी आहेत, दोन मुलं आहेत, त्यांची नावं काय देण्यात आलेली आहेत? मुलाचे नाव आहे हरी आणि मुलीचं नाव आहे परी. हे काय करत आहेत? साचलेल्या पाण्यामध्ये काय करत आहेत? जागेत, त्या साचलेल्या पाण्याच्या जागेमध्ये जाऊन काय करत आहेत? उड्या मारत आहेत. काय करत आहेत? उड्या मारून मजे करत आहेत. काय करत आहेत? मजे करत आहेत. जम्प म्हणजेच काय? उड्या मारणे. विथ जॉय, जॉय म्हणजेच काय? आनंदाने ते काय करत आहेत? तिथं उड्या मारत आहे. तर पाऊस पडला की मुलांना खेळायला खूप आवडते. हरी अँड परी हे दोन्ही मुलं पावसाच्या पाण्यात साचलेल्या जागेत जाऊन उड्या मारून तिथं काय करत आहेत? मजा करत आहेत. पावसात भिजणे, पावसात उड्या मारणे अशा गोष्टी करण्यात त्यांना खूप आनंद होतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन अँड रिपीट. लिसन अँड रिपीट. तर या पोएम मध्ये आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे आकाशातून पडत असताना पाण्याचा आवाज कसा येतो, जमिनीवरून वाहत असताना पाण्याचा आवाज कसा येतो, या रिलेटेड या पोएम मध्ये आपल्याला त्यांचे नाव म्हणजे आवाज देण्यात आलेला आहे. पहा, जेव्हा आकाशातून पडत असतो तर तो टिपटॅप असा आवाज करतो, जमिनीन वाहत असताना स्प्लिश स्प्लिश असा आवाज करतो आहे. तर त्याच प्रकारचे इथे आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंचे सुद्धा आवाज कसे येतात त्यांचे इथे आपल्याला वर्ड्स देण्यात आलेले आहेत, ते आपण पाहून घेऊया. टिक टॅक, तर घड्याळ जो असतो, वॉच जो असतो, त्याच्यात जे सेकंड काटा असतो तो कसा आवाज करत असतो? टिक टॅक करत असतो ना. तर इथे त्याचं वर्ड इथं देण्यात आलेला आहे. ओनोमोटोपिया असं म्हणतात त्याला. जे वस्तूंचा आवाज दाखवला जातं त्या शब्दांना ओनोमोटोपिया असं म्हटलं जातं. तर टिक टॅक, झिग झॅग, जेव्हा जीभ ओढतो आपण, जीभ चैन ओढतो तर तेव्हा झिग झॅग असा आवाज येतो. डिंग डॉंग, जेव्हा बेल वाजवतो डिंग डॉंग असा आवाज येतो. टिप टॉप, झिप झॅप, सिंग सॉंग, पीटर पॅटर, पिंग पॉंग अशा वेगवेगळे प्रकारचे इथे आपल्याला आवाज देण्यात आलेले आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन अँड से. तर खाली काही आपल्याला फ्रेजेस देण्यात आलेले आहेत, तर ते फ्रेजेस ऐकायचे आहेत आणि पाठीमागं म्हणायचे आहेत. टू टॉल ट्रीज, पहा सगळे जे वर्ड्स आहेत ते फर्स्ट टी न स्टार्ट झालेले आहेत. टू टॉल ट्रीज, ब्लू बॅग, ब्लॅक बॅग, बिग ब्लू बोट, बिग ब्राउन बॉल. तर हे जेव्हा तुम्ही फ्रेजेस उच्चार करता, हे जेव्हा वाक्य तुम्ही उच्चार करणार आहात, बोलत असताना थोडंसं मुलांना अडथळा येईल, पण जेव्हा जेव्हा मुलं प्रॅक्टिस करतील, याचा सराव करतील, मुलांना काय होईल? हे म्हणण्यास इझी होत जाईल. अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 1.10 टिप टॅप हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.